सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करून घ्या. Yes, a very good evening to all of you. Today we are going to continue with our lessons that we have completed half of the part in the previous lecture. Okay. Uh, yes, a very good evening. So let's start. आपण सिक्स स्टँडर्ड पासून सुरुवात करतोय. सिक्स स्टँडर्ड प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलेलं. आपण वर्क अँड एनर्जी हा लेसन चालू केला होता. त्यामध्ये वर्क म्हणजे काय, कार्य कसं होतं ते आपण पाहिलं होतं. हा वर्क अँड एनर्जी आर रिलेटेड. वर्क आणि एनर्जी मध्ये काय रिलेशन असतं, कार्य आणि ऊर्जा यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण पाहिलं होतं. येस, आज आपण सुरुवात करणार आहोत फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जेची रूपे. येस एव्हरीवन, एम आय राईट? एवढा पार्ट आपला झाला होता. ओके, चला. सी, what will happen as a result of the action in the picture? बघा, तुम्ही पाहताय चित्रात काय टीचर दिसतंय. येस येस साची, एनी प्रॉब्लेम? येस साची, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? टीचर तुमचा आवाज मधीतच बंद होतोय, मधीतच चालू होतोय. दिस इज द केस फॉर एव्हरीवन. सगळ्यांना असंच होतंय का? नो, साची क्लिअर टू एव्हरीवन. यू कॅन लिव्ह अँड जॉईन अगेन. ओके, एकदा क्लास लिव्ह करून पुन्हा जॉईन कर साची. Okay, thank you so much. Let's do it. See, the rubber band is released after stretching it. बघा, जेव्हा तुम्ही रबर असा एक रबर बँड घेतला आणि त्याला स्ट्रेच केलं आणि सोडून दिलं तर काय होतं सांगा. येस, हु विल टेल मी? तुम्ही एक रबर बँड घेतला आणि त्याला पूर्ण असं खेचलं आणि परत सोडून दिलं तर काय होतं? आदेश? टीचर फास्ट जाईल तो. अनुज? तो दूर उडून जाईल. अजून कोण सांगणार? तो ताणला जातो. A stone is held in the rubber of a catapult. The rubber is stretched and released. जेव्हा तुम्ही what you can say, काय म्हणता याला? बेचकी, बरोबर? येस, गलोल, बेचकी याला म्हणतो आपण. ओके, मग तिला जर दगड लावला आपण आणि तिचा रबर एकदम ताणला आणि सोडून दिला तर काय होईल? दगड कुठे जाणार? येस अनिकेत? तो दगड दूर उडून जाईल. येस, व्हेरी गुड. बघा, मग आपण जे एक्झाम्पल पाहिले, व्हॉट वी कॅन सी in the above examples we see that when the rubber of a catapult is stretched and released, it comes back to the original state and the stone flies off. ओके, जेव्हा आपण आपल्या गलोलीचं रबर ताणलं आणि सोडून दिलं तेव्हा ते त्याच्या मूळच्या स्थितीत परत येतं. रबराचा तुकडा जरी तुम्ही ताणला आणि सोडला की तो सोडल्यावर जेवढा होता तेवढाच परत होतो, बरोबर? त्याची जी पहिली स्थिती असते तेवढीच त्याची स्थिती राहते. त्याचप्रमाणे गलोल सुद्धा जेव्हा तुम्ही ताणता तेव्हा तो रबर होता त्या स्थितीत परत येतो आणि दगड लांबवर फेकला जातो. Similarly, when the spring of toy is wound and then released, the toy starts playing. तशाच प्रकारे जेव्हा तुम्ही खेळण्याला चावी देता आणि सोडून देता ते खेळणं चालायला लागतं ना चावी संपेपर्यंत. When water stored at a height is made to fall on a wheel, the wheel start rotating. उंचावरती साठवलेलं पाणी तेव्हा जेव्हा चक्रावरती सोडलं जातं तेव्हा चक्र फिरायला लागतं. In each of these actions, displacement takes place, which means that work is done.
या प्रत्येक वेळेत काय होतं, प्रत्येक क्रियेमध्ये डिस्प्लेसमेंट होताना दिसते, विस्थापन होताना दिसते. म्हणजेच काय, वर्क हॅज बीन डन, कार्य झालं आहे. फ्रॉम वेअर इज द एनर्जी ऑप्टेन टू डू दिस वर्क? पण हे कार्य होण्यासाठी ऊर्जा कुठून मिळाली असेल? The energy which is stored in an object due to a specific state or position of that object is called potential energy. बघा, एखाद्या वस्तूमध्ये तिच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्या वस्तूमध्ये जी ऊर्जा साठवली गेलेली असते तिला पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा असं म्हणायचं आहे. ओके, इथे एक ऍक्टिव्हिटी आहे बघा. टेक 2 balls. Let one of them stand stable at the center of table. 2 बॉल घ्यायचे आहेत आणि एक बॉल टेबलच्या मध्यभागी स्थिर ठेवायचा आहे. Place the second ball on the table and push it so that it hits the first ball. आता दुसरा बॉल पण टेबलवर ठेवायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे ढकलायचा आहे की तो पहिल्या बॉलला अशा प्रकारे पुश करायचा आहे की तो पहिल्या बॉलला जाऊन आदळेल, पहिल्या बॉलला ढकलून देईल. What happens when the second ball hits the first one? काय होईल जेव्हा दुसरा बॉल जो आहे तो पहिल्या बॉलला लागेल तेव्हा काय होईल? From where did the second ball get the energy to set the first ball in motion? मग या सेकंड बॉलला पहिल्या बॉलला जागेवरून हलवायची जी एनर्जी मिळाली ती कुठून मिळाली सांगा. पहिल्या केसमध्ये काय होईल, जेव्हा दुसरा बॉल पहिल्या बॉलला ढकलेल तेव्हा काय होईल? ते मागे उडून जातील. पुढे जाईल, पुढे ढकलला जाईल. ओके, मग ही एनर्जी कुठून मिळाली? ते का पुढे ढकलला गेला म्हणजे एक प्रकारचं कार्य झालं. मग हे कार्य करण्यासाठी ऊर्जा कुठून मिळाली? अनुज? पहिल्या बॉल कडून. येस, पहिल्या बॉलनी दुसऱ्या बॉलने काय केलं, पहिल्या बॉलला एनर्जी दिली आणि ती त्यामुळे तो काय झाला, मोशन मध्ये आला, गतिमान झाला. ही ऊर्जा कुठून आली, तर ही ऊर्जा आली त्या बॉल मधून, कारण बॉल मध्ये त्याच्या विशिष्ट अवस्थेसाठी स्वतःहून त्याने एक ऊर्जा साठवलेली होती, तिला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणायचं आहे. ओके, सी द एनर्जी यूज फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. जे यांत्रिक कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते तिला आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा असं म्हणतो. There are two types of mechanical energy, namely potential energy and kinetic energy. मग या यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जा आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. Potential energy is obtained due to the position and kinetic energy by motion. बघा, वस्तूच्या पोझिशनमुळे वस्तूला जी ऊर्जा अवेलेबल होते तिला आपण स्थितिज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असं म्हणायचं आहे. आणि जेव्हा आपली वस्तू मोशन मध्ये असते, गतीमध्ये असते, तेव्हा तिला जी ऊर्जा प्राप्त होते तिला आपण कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा असं म्हणायचं आहे. मग आपल्या धावणाऱ्या बॉलकडे कोणती एनर्जी असेल? इट इज इन मोशन ना, मग कोणती एनर्जी असेल सांगा? गतीची ऊर्जा. येस, गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी. व्हेरी गुड. See, we give energy to the mark. Okay, see, in the game of खेळतो तेव्हा गोटी टोलवण्यासाठी गोटीमध्ये ऊर्जा व्हॉट हॅपन? आवाज ब्रेक होतोय. ओके, वेट अ मिनिट. Is it audible now? Yes. Okay. ओके, चला. मग आपण ज्या गोट्या खेळत असतो तेव्हा आपण एका गोटीने दुसऱ्या गोटीला मारतो, बरोबर? मग त्या गोटीमध्ये ती ऊर्जा कुठून येते? कॅरम खेळताना पण आपण काय करतो बघा,
Where does the striker get the energy to make the pieces move? स्ट्रायकरला सोंगट्या गतिमान करण्याची ऊर्जा कुठून येते? सी, वी गिव्ह एनर्जी टू द मार्बर और स्ट्रायकर अँड सेट देम इन मोशन. आपण स्वतः काय करतो? गोटीला किंवा स्ट्रायकरला ऊर्जा देतो आणि त्यांना मोशन मध्ये सेट करतो, त्यांना गतिमान करतो. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. मग मोशन मुळे जी एनर्जी प्राप्त होते तिला कायनेटिक एनर्जी, गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असं म्हणायचं आहे. अंडरस्टूड? 6th स्टँडर्ड क्लिअर? ओके. हीट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जा. द अर्थ रिसीव्स हीट इन प्रॉपर क्वांटिटीज फ्रॉम द सन. दॅट इज हाऊ an atmospheric temperature favorable to the living world is maintained. Heat is a form of energy. Sunlight contains heat energy. बघा आपल्या पृथ्वीला सूर्यामुळे योग्य त्या प्रमाणात उष्णता मिळते, म्हणूनच आपल्या वातावरणाचं तापमान पूर्ण सजीव सृष्टीला अनुकूल असेल असं राखलं जातं. ओके. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. उष्णता सुद्धा ऊर्जेचा एक प्रकार आहे, ऊर्जेचंच एक रूप आहे. सनलाइट कंटेन्स हीट एनर्जी आणि ही उष्णता ऊर्जा आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळत असते. हीट इज प्रोड्यूस्ड बाय बर्निंग ऑफ फ्युएल. आपण जेव्हा इंधन जाळतो तेव्हा त्या इंधनाच्या ज्वलनाने उष्णता निर्माण होते. हीट एनर्जी इज युज्ड इन द किचन ऑल द टाइम. आणि आपण स्वयंपाकघरात सतत या ऊर्जेचा वापर करत असतो. हीट इज मेजर इन द युनिट कॅलरी. आणि उष्णता आपण कॅलरी या एककात मोजतो. टेक अ कॉन्व्हेक्स लेन्स अँड होल्ड इट ओव्हर अ शीट ऑफ पेपर इन सनलाइट. एक बहिर्गोल भिंग घ्यायचा आहे आणि कागदासमोर तो आपण सूर्यप्रकाशात धरायचा आहे. बघा कसं दाखवलं तिथे. नाव मूव्ह द लेन्स इन सच अ वे दॅट देयर इज अ टायनी स्पॉट ऑफ लाईट ऑन अ पेपर. आणि आपला भिंग अशा प्रकारे मूव्ह करायचा आहे की जेणेकरून कागदावर एक बारीकसा प्रकाशाचा ठिपका दिसेल. होल्ड द लेन्स इन दिस पोझिशन फॉर अ व्हाईल. व्हॉट हॅपन्स? आता भिंग थोडा वेळ असाच धरून ठेवायचा आहे. काय दिसेल आपल्याला? कधी केलाय का एक्सपेरिमेंट? व्हॉट विल हॅपन? हीट एनर्जीमुळे आपला पेपर जळायला लागतो. ओके. अंडरस्टूड? ओके. Next is light energy. We have learned that plants make their own food with the help of sunlight. It means that light energy is transformed into the energy in food. Plants and animals use this food for doing their work. It means that light is a form of energy. बघा, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती आपलं अन्न तयार करतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच प्रकाश ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं? त्याच्यामध्ये लाईट एनर्जी ही फूड एनर्जी मध्ये ट्रान्सफर होत असते. आणि या अन्नाचा वापर वनस्पती आणि प्राणी त्यांची कामे करण्यासाठी करतात. म्हणजेच लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. प्रकाश हे ऊर्जेचेच एक स्वरूप आहे. देन कम्स द साऊंड एनर्जी म्हणजे ध्वनी ऊर्जा. You might have seen the glass panes of windows crack due to the loud noise. तुम्ही पाहिलं असेल की एकदम जर मोठा आवाज असेल तर खिडक्यांच्या काचा फुटतात, त्यांना तडे जातात. Similarly, sound is used to control the movement of some toy cars. त्याचप्रमाणे खेळण्यातल्या काही मोटारींची हालचाल कंट्रोल करण्यासाठी ध्वनीचा वापर करण्यात येतो. This means that some work is done by sound. याचा अर्थ असा होतो की ध्वनीमुळे काही कार्य होत राहतं. So it tells us that sound is a form of energy. मग यावरून आपल्याला असं कळतं की ध्वनी हे ऊर्जेचंच एक रूप आहे. ओके. अंडरस्टूड? लाईट एनर्जी आणि साऊंड एनर्जी, प्रकाश ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जा समजली आहे का? ओके. नाव कम्स केमिकल एनर्जी म्हणजेच रासायनिक ऊर्जा. When wood burns, we get heat and light. आपल्याला माहिती आहे जेव्हा लाकूड जळतं तेव्हा उष्णता आणि प्रकाश मिळतो आपल्याला. Sometimes we hear a crackling sound as well. कधी कधी तुम्हाला जळण्याचा आवाज सुद्धा होतो. What makes this happen? असं का होतं? बघा.
The energy stored in wood is emitted in various forms through chemical action. लाकडात जी ऊर्जा साठवलेली आहे, जी एनर्जी साठवलेली आहे, ती रासायनिक क्रियेतून वेगवेगळ्या रूपात बाहेर पडत असते. Also, it is due to the chemical action in the lead acid battery that electrical energy is produced. आणि lead acid बॅटरी मध्ये जी रासायनिक प्रक्रिया होते त्याच्यामुळेच विद्युत ऊर्जा देखील निर्माण होत असते. The energy obtained through chemical action is called chemical energy. मग रासायनिक क्रियेमधून आपल्याला जी ऊर्जा मिळते तिला केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा असं म्हणायचं आहे. ओके. Mechanical energy, heat, light, sound, chemical, electrical energy are the various forms of energy. मग ऊर्जेची विविध रूपे कोणती आहेत? यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. ओके. बघा. See, observe the working of the various appliances we use such as the fan, lamp, mixer, TV, radio, refrigerator, washing machine, clothes, iron. In which form is energy supplied to them to make them work? बघा. आपल्याला आपल्या रोजच्या वापरात आपण घरात खूप गोष्टी वापरत असतो, जसं पंखा, लॅम्प, मिक्सर, टीव्ही, त्यानंतर रेडिओ, फ्रीज, वॉशिंग मशीन, इस्त्री. ते जे काम करतात त्यांना कोणत्या प्रकारात ऊर्जा मिळत असते सांगा? लॅम्प आहे, लॅम्पला आपण इलेक्ट्रिक एनर्जी प्रोव्हाइड करतो आणि ती नंतर लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते म्हणून आपल्याला प्रकाश मिळतो. बरोबर? येस. जर आपण कुकर ठेवलेला आहे गॅसवर तर आपण त्याला कोणती एनर्जी प्रोव्हाइड करतोय? सांगा. आपण जेवण शिजवताना आपल्या भांड्याला कोणती एनर्जी प्रोव्हाइड करतोय? हीट एनर्जी. माईक बंद करा. कोणाचा माईक ऑन आहे? माईक बंद करा प्लीज. अंतरा. नेक्स्ट, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ओके. म्हणजेच ऊर्जेचं रूपांतरण. सी, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस व्हेन वर्क इज डन. लेट अस कन्सिडर वन चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. कार्य होताना ऊर्जेचं रूपांतरण होत असतं. एका ऊर्जेचं या ऊर्जेच्या रूपांतरणाची साखळी जी आहे, जी चेन आहे, ती आपण विचारात घेऊया. बघा. इन द कोर्स ऑफ वॉटर सायकल, वॉटर इव्हापोरेट ड्यू टू द हीट ऑफ द सन. This water vapor forms clouds that give rain. Rainwater flows into rivers and is stored in reservoir on dams. बघा. जलचक्राच्या प्रक्रियेमध्ये काय होतं? सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. या वाफेचे ढग तयार होतात आणि त्यापासून पाऊस मिळतो. आणि हा पाऊस नद्यांमधून वाहून धरणांमध्ये ते पाणी साठवलं जातं. These are at a height and therefore their water has a potential energy which is transformed into kinetic energy as the water fall downward. आणि धरणाचं पाणी उंचावर असतं त्यामुळे त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा असते. ते पाणी जेव्हा खाली येतं तेव्हा त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये म्हणजे स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं आणि पाणी खाली पडतं. When the water falls on a blades of turbine, its kinetic energy is transferred to the turbine. Turbine rotate producing electrical energy. This electricity gets transformed into various other forms of energy. त्यानंतर खाली पाणी पडताना ते जनित्रातील पात्यांवर पडतं आणि त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे, जी गतिज ऊर्जा आहे, ती टर्बाईनला म्हणजे जनित्राला मिळते आणि त्याची पाती फिरते. पाती फिरल्यामुळे काय होतं? इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, विद्युत ऊर्जा निर्माण होते आणि पुढे त्याचं रूपांतर वेगवेगळ्या ऊर्जेमध्ये होत असतं. समजलंय ट्रान्सफॉर्मेशन? वॉटर सायकल मध्ये ऊर्जेचं ट्रान्सफॉर्मेशन कशा प्रकारे झालं ते समजलंय का? ओके. Electrical energy is used in our houses for various purposes.
It is transformed into light energy on lightning a bulb, into kinetic energy on starting a fan, into sound energy while playing a music system, and into heat energy in an oven. बघा, विद्युत ऊर्जेचा वापर देखील आपण घरामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी करतो आणि या विद्युत ऊर्जेचे रूपांतरण वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं. जसं बल्ब, आपण बल्ब लावतो तेव्हा लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, आपली इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे प्रकाश ऊर्जेत कन्वर्ट होते. जेव्हा आपण पंखा लावतो तेव्हा त्याला कायनेटिक एनर्जी येते, गतिज ऊर्जा होते. आपण साऊंड सिस्टीम चालू केली की आपल्याला आवाज येतो, म्हणजेच ध्वनी ऊर्जा. ओव्हन लावला की उष्णता ऊर्जा, हीट एनर्जी. इज thus we see that we are indirectly utilizing nothing but solar energy in all this transformation of energy. In other words, the sun is the most important source of energy. मग आपल्याला असं लक्षात यायला पाहिजे की या सर्व ऊर्जा रूपांमध्ये आपण इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या सूर्याच्याच ऊर्जेचा वापर करत आहोत. म्हणूनच सूर्य हा आपल्याला मिळालेला सगळ्यात मोठा ऊर्जा स्रोत आहे. Understood? Yes, 6th standard understood? Okay, okay. Okay. Now it's time for 5th standard. 6th standard काही doubt कोणाला? Whatever we have understood, whatever we have learned, clearly understood? Yes? Okay. Okay. And now 5th standard, your 18th lesson we were continuing, right? Yes, 5th standard, आपला 18वा धडा चालू होता. Am I right? Yes, okay. 5th स्टँडर्ड कोण कोण आहे जरा हँड रेज करा. रेज युअर हँड. अनिकेत, आदित्य and Tanmay. Only 3 are there. Okay. Okay. आपण द एन्व्हायरमेंट अँड अस हा लेसन सुरू केला होता, ज्यामध्ये आपण डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड बद्दल पाहिलं होतं. पोल्युशन ऑल्सो वी हॅव लर्न अबाउट. येस, प्रदूषणाबद्दल पाहिलं होतं. येस, वी हॅव लर्न these two topics. Am I right? Yes? Okay. Okay, let's continue then. See. You see a food chain in the picture above. आपण फूड चेन शिकलोय ना, अन्न साखळी शिकलोय बघा. तर या चित्रात आपल्याला एक फूड चेन दिसत आहे. What effect one of the links is missing? What effect will it give on the grasshopper, on the bird? What picture should be there in the blank space? If this living thing really died out, what would be the threat to the entire living world? Discuss your answers. सांगा मला, आपल्याला काय दिसतंय? बुक्स आहेत ना तुमच्याकडे? तुम्हाला फूड चेन दिसते. पेज नंबर आहे तुमचं 91. ओके, बघा फूड चेन आहे. फूड चेन मध्ये फर्स्ट पार्ट सन आहे, सन नंतरचा पार्ट मिसिंग आहे, त्यानंतर ग्रास हॉपर आहे आणि बर्ड आहे. त्या मिसिंग पार्ट मध्ये काय असणार सांगा मला? प्लांट. येस, प्लांट और ट्री. ओके, 5th स्टँडर्ड. ओके, मग याचा ग्रास हॉपर वर काय परिणाम होईल? What will happen to the grasshopper? Plants. Yes, you can put on your mic if you want to tell. अनिकेत, तन्मय, आदित्य, जर सांगायचं असेल तर माईक चालू करून सांगू शकता. बघा, जर प्लांट संपले तर ग्रास हॉपर काय खाणार? त्याला खायला काहीच नाही राहणार. मग अल्टिमेटली काही वर्षानंतर ग्रास हॉपर मरून जातील. ग्रास हॉपर मेले तर बर्डला खायला काहीच नाही राहणार. अल्टिमेटली काही वर्षानंतर बर्ड्स देखील मरून जातील. येस, आणि हा जो मेन इम्पॉर्टंट थिंग आहे प्लांट, ते नसते तर पूर्ण लिव्हिंग वर्ल्डला त्याचा इफेक्ट भोगावा लागेल. ओके, सी
द नीड टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. मग आपण पर्यावरणाचं संतुलन का राखलं पाहिजे? सी ड्यू टू ह्युमन इंटरव्हेन्शन इन नेचर, लार्ज स्केल चेंजेस आर टेकिंग प्लेस इन द एअर, वॉटर अँड लँड. आपण निसर्गात सतत हस्तक्षेप करत असतो, त्यामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्वच ठिकाणी मोठे बदल घडून आले आहेत. ऑल्सो these non-living or abiotic component are getting polluted. आणि हेच अजैविक घटक, हे जे अजैविक घटक आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होत आहे. As a result, the existence of living thing is threatened, while several living things have already become extinct. त्यामुळे ज्या जैविक घटक जे अस्तित्वात आहेत त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे आणि काही जैविक घटक, काही लिव्हिंग थिंग्स पूर्णपणे एक्सटिंक्ट म्हणजे नष्ट सुद्धा झाल्या आहेत. If one factor of the environment is damaged, its relationship with other factor also get affected and environmental balance is disturbed. जेव्हा पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड होतो तेव्हा त्याचा इतर घटकांशी जो संबंध असतो त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. From time to time, some of the living things on the earth become extinct. आणि अशा यामुळे काय झालं, वेळोवेळी पृथ्वीवरील जे जैविक घटक आहेत ते नामशेष होत आहेत. But today this process is taking place at a much faster rate. This is a threat for the whole living world. पण सध्याच्या काळात काय होत आहे, ही प्रक्रिया खूप वेगाने चालू आहे, त्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टीला धोका आहे. ओके, see, it is if the different types of plant and animals become extinct one by one, when many of the links in the different food chain will be lost. Many scientists believe that this will affect the entire living world on the earth and the balance in nature will collapse. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती हळूहळू नामशेष होत आहेत आणि ते नामशेष झाले, पूर्णपणे नष्ट झाले तर अनेक ज्या अन्न साखळ्या आहेत, फूड चेन आहेत, त्यांच्यामधल्या ज्या कड्या आहेत त्या नष्ट होतील आणि याचा परिणाम पृथ्वीवरच्या सर्व जीवसृष्टीला होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा जो समतोल आहे, तो जो बॅलन्स आहे तो पूर्णपणे बिघडून जाईल असं मोस्ट ऑफ दी सायंटिस्टला वाटत आहे. बघा, इथे आपल्याला भारतीय चित्ता दाखवलेला आहे, इंडियन चीता, अन एक्सटिंक्ट एनिमल, जो नामशेष झाला आहे, आता आपल्याला तो पाहायला मिळत नाही. ओके, कौटिल्य, 5th स्टँडर्ड, कौटिल्य. Yes, just a minute. Now, our needs and the environment, आपल्या गरजा आणि आपलं पर्यावरण. See, food, water and clothes are the needs of all people. अन्न, पाणी, वस्त्र हे आपल्या सर्वांच्याच गरजा आहेत. We use a lot of things to meet these needs. आणि या गरजा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर गोष्टी वापरत असतो. Besides, we use many means and devices for the purpose of studies, sport, hobbies and entertainment. आणि यासोबतच अभ्यास, खेळ, हौस, मनोरंजन यासाठी देखील आपण अनेक साधनं वापरतो. We even stock up these things so that they will be available to us whenever we need them. आणि आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा या गोष्टी मिळाव्यात लगेच, म्हणून आपण या गोष्टी घरात साठवून देखील ठेवतो. All these things are obtained by using material from our environment. मग या सगळ्या गोष्टी कशा बनवतात? पर्यावरणातील पदार्थ वापरूनच बनवतात. All the people in the world have similar needs and desire. पूर्ण जगातील लोकांच्या गरजा आणि इच्छा सारख्याच असतात. As a result, the environment is being degraded rapidly. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपला पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. We need to be aware that we ourselves are a part of nature. If the balance of nature is disturbed, it will adversely affect human beings too. मानव हा निसर्गाचा भाग आहे हे आपल्याला
समजायला हवं. आपण पूर्णपणे पर्यावरणाचा भाग आहोत. जर या पर्यावरणाचा समतोल बिघडला तर आपल्यावरही त्याचा परिणाम होणार आहे, याची जाणीव आपण ठेवायला हवी. We need to take steps to prevent the degradation of environment. The steps should mainly include using our means freely and recycling used articles. Such measures should be practiced sincerely by us each and every person. बघा, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा ही आपली आत्ताची गरज आहे. मग एखादं साधन शक्य तितक्या जास्त वेळा वापरायला हवं. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवायला शिकायला हवं आणि या सगळ्याचा सगळ्यांनी विचार करायला हवा. Let us resolve. Let us all ensure that no action on our part will cause pollution or cause harm on living things. Let us make all possible efforts for the conservation of living world. आता यासाठी आपण काय करू शकतो? आपल्या कोणत्याही कार्यामधून, कोणत्याही कृतीमधून प्रदूषण होणार नाही, आपल्या जैवसृष्टीचं नुकसान होणार नाही, यासाठी आपण स्वतः प्रयत्न करायचे आहेत. त्याची काळजी आपण घ्यायची आहे. ओके, नेक्स्ट. ग्लोबल एफर्ट्स फॉर प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. मग जगाकडून काय प्रयत्न केले जातात या पर्यावरणाच्या रक्षणासाठी? पहा, several projects are being implemented at the international level to maintain the balance in nature. निसर्गाचा समतोल राखता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही प्रोजेक्ट्स राबवले जातात. It is important to raise the awareness of people all over the world about the threat to environmental balance. मग जगातील सगळ्या लोकांमध्ये धोक्यांविषयी जे एन्व्हायरमेंटल बॅलन्सला असणारे धोके याच्याविषयी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. Many countries of the world are enacting laws that will help to prevent the pollution of air, water and soil. हवा, पाणी आणि जमीन यांना प्रदूषित केलं जाणार नाही यासाठी जगभरातील बहुतांश देश हे कायदे करत आहेत. Then efforts to maintain biodiversity. जी जैवविविधता आहे आपल्याकडे ती कशी टिकवून ठेवली जाते त्याच्यासाठी काय प्रयत्न केले जातात बघा. फर्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी पार्क, म्हणजे जैवविविधता उद्याने. An area which is reserved for the purpose of protecting and conserving the biodiversity of a region is called a biodiversity park. बघा, एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी एखादी थोडी जमीन किंवा क्षेत्र राखून ठेवलं जातं, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे जैवविविधता उद्यान असं म्हणतो. In this park, biodiversity is both preserved and studied. यामध्ये जैवविविधतेचं रक्षण सुद्धा केलं जातं आणि त्याचा अभ्यास सुद्धा केला जातो. People visiting such a park enjoy being close to nature. मग जे लोक या अशा उद्यानाला भेट देतात त्यांना वनराईचा आनंद घेता येतो. This leads to more concern for nature आणि त्यामुळे निसर्गाविषयीची आस्था देखील वाढीस लागते. Then comes the national park, राष्ट्रीय उद्याने. Some areas which are important for the protection and conservation of wildlife are reserved for them. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्र राखून ठेवलेली असतात. फॉर एक्झाम्पल द काझीरंगा नॅशनल पार्क, द ताडोबा नॅशनल पार्क. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान ही अशी क्षेत्रे आहेत जी प्राण्यांसाठी राखून ठेवलेली आहेत. अंडरस्टूड टिल हिअर? 5th standard. Yes. Then comes sanctuaries म्हणजे अभयारण्य. लाईक आपल्या जवळच असणारं कर्नाळा अभयारण्य पाहिलंय का तुम्ही? Have you visited that sanctuary? कर्नाळा बर्ड सँच्युरी, कर्नाळा पक्षी अभयारण्य. येस, ओके, टीचर मी बघितले. गुड. Certain forest areas are reserved for the protection and conservation of a particular animal or a plant. काही विशिष्ट प्राणी किंवा विशिष्ट प्रकारच्या वनस्पती यांचं संरक्षण करण्यासाठी काही वनक्षेत्र राखीव ठेवलं जातं. Such a reserve area is called sanctuary.
त्याच राखीव क्षेत्राला आपण अभयारण्य असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल द राधानगरी सँक्च्युरी फॉर बायसन, उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य बायसन साठी, गवा रानगव्यासाठी असणारं राधानगरी अभयारण्य. If the plants on the earth are destroyed, the number of animals also fall. That is why it is necessary to protect the plants in forest. बघा, जर वनस्पती नष्ट होऊ लागल्या तर प्राण्यांची संख्या देखील कमी होईल, म्हणून जंगलातील वनस्पतीचं संरक्षण करणं गरजेचं आहे. If deforestation is stopped and instead tree plantation is stepped up, animals that depend on plants will get protection and thrive. जर जंगलतोड थांबली आणि वनस्पतीचं संरक्षण करण्यात आलं, झाडं लावण्यात आली, तर त्यावर जे ॲनिमल्स अवलंबून आहेत, प्राणी अवलंबून आहेत, त्यांचं सुद्धा रक्षण होईल. ओके. Then Mayani Lake had formed due to the dam built on the Chand River in Satara district. Flamingos from the Siberia region in North Asia migrate to this lake. Here they build nests and lay eggs. Once the baby birds grow big enough, they return with them to Siberia. बघा, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये चांद नदी आहे. त्या चांद नदीवर ब्रिटिशकालीन एक धरण बांधण्यात आलं होतं. त्यामुळे मायणी तलाव तयार झाला. या तलावावर उत्तर आशियातील सायबेरिया या देशातून फ्लेमिंगोस फ्लेमिंगोस, ज्याला मराठीमध्ये आपण रोहित पक्षी असं म्हणतो, ते स्थलांतर करून येतात आणि तिथे ते घरटी बांधतात, अंडी घालतात आणि किल्ली मोठी झाल्यावर ते सायबेरियाला पिल्लांसोबत परत जातात. यू कॅन सी द पिक्चर्स. दीज आर दी फ्लेमिंगोस. ओके. आणि त्यांचे नेस्ट बघा तलावाच्या बाजूलाच आहेत. त्यांनी अंडी सुद्धा घातली आहेत तिथे. In the recent past, as the water level in the dam had fallen, flamingos had stopped coming. However, the lake has now been declared as sanctuary for birds. बघा, पण अलीकडे काय झालं, तलावातील पाणी कमी झालंय, त्यामुळे फ्लेमिंगोस तिथे आता येत नाहीत जास्त, पण स्थानिक लोकांनी आता ते पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर केलं आहे. There is a Maldhok, Great Indian Bustard sanctuary at Nanaj in Solapur district. These huge weighty birds are famous for their graceful gait. These birds live in upon grassland. They feed on insect. बघा, हा आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड मेल म्हणजे माळढोक पक्षी. सोलापूर जिल्ह्यामध्ये नानज येथे माळढोक पक्ष्यांचं एक अभयारण्य आहे. हे पक्षी मोठे आणि वजनदार असतात आणि त्यांची चाल एकदम डौलदार असते आणि त्या डौलदार चालीसाठीच ते पक्षी प्रसिद्ध आहेत. As they are hunted for their meat and their eggs, their number is fast dwindling. Maharashtra state has declared the Nanas area a sanctuary for the Great Indian Bustard. Deer are also found in this grassland. मग गवताळ प्रदेशात आणि माळरानावर हे पक्षी आढळतात आणि मांसासाठी आणि अंड्यासाठी या पक्ष्यांची शिकार केली जाते. त्यामुळे त्यांची संख्या आता कमी होत चालली आहे. मग महाराष्ट्र सरकारने नानदचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केलं आहे आणि या महाराणात हरणे देखील पाहायला मिळतात. A female bustard and a deer. You can see over here a picture. Okay, माळढोकची मादी आणि हरणी. About 50 kilometers from Pune on the Pune-Ahmednagar highway, the village of Morachi Chincholi is famous for its peacock population. पुणे आणि अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर मोराची चिंचोली हे गाव आहे, जे मोरांसाठी प्रसिद्ध आहे. The old well looked after tamarind trees here have created a favorable environment for the birds. Peafowl have found sanctuary in this village. इथे पूर्वापार चिंचेची झाडे लावलेली आहेत, त्यामुळे येथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल झालं आहे आणि या गावात मोरांना अभय मिळालेलं आहे. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची हानी तिथे पोहोचवली जात नाही. दिस इज देवराईस अ बोन फॉर ऑल लिव्हिंग क्रिएचर. हे आहे देवराई, एक वरदान.
Indian culture gives importance to the protection of forest. The Devrai is an example. People believe that a Devrai is really a jungle reserve for God. No tree or plant in Devrai is ever cut. That is why all trees in a Devrai are safe even today. बघा, भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षण याचा मोठा विचार करण्यात आला आहे आणि देवराई हे त्याचंच एक उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं जंगल असं तिथली राहणारी लोक मानतात. आणि या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडलं जात नाही आणि देवराईतील झाडे जिथे जिथे देवराया आहेत तिथे तिथली झाडे आजही सुरक्षित आहेत. महाराष्ट्र हॅज मेनी देवराईज. महाराष्ट्रामध्ये खूप देवराया आहेत. इन मध्य प्रदेश दे आर नोन एज शरानवन. मध्य प्रदेश मध्ये त्यांना शरानवन म्हणून ओळखलं जातं. देवराईज गिव्ह शेल्टर नॉट ओनली टू द प्लांट्स बट ऑल्सो टू द एनिमल दॅट लिव्ह देअर. मग या देवरायांमध्ये वनस्पतीच नाही तर प्राण्यांना देखील अभय मिळतं. हेन्स देवराईज कॅन बी कॉल्ड द सँक्च्युरीज ऑफ एन्शियंट टाइम. म्हणून देवरायांना प्राचीन काळातील अभयारण्य असं म्हटलं जातं. Okay, fifth standard. Here we have completed your whole lesson. Have you understood it clearly? Aditya, then Aniket, Tanmay. Yes. Okay. Okay. Now tell me, what is mean by migration? स्थलांतर म्हणजे काय? What is mean by migration? सांगा. What is mean by migration? Sixth standard, you can also answer. Yes. No one? चला सांगा, what is mean by migration? To move from one place to another in search of food. Okay, अन्नासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊन राहणे याला आपण स्थलांतर किंवा मायग्रेशन असं म्हणतो. अंडरस्टूड? अंडरस्टूड? Then describes the life cycle of bird. Life cycle of bird. पक्ष्यांचा जीवनक्रम सांगा. लाईफ सायकल ऑफ बर्ड. काय असतं लाईफ सायकल? पहिल्यांदा पक्षी कशातून निघतात? एग. आणि आफ्टर एग कोणत्या स्टेट मध्ये असतात? छोटी पिल्ल असतात आणि त्यानंतर पक्षी होतो. नॉट दिस स्टेट, आय एम आस्किंग अवस्था कोणत्या अवस्थेत असतात? नेक्स्ट, गिव्ह टू कॉजेस ऑफ एअर पोल्युशन. हवा प्रदूषणाची दोन. गिव्ह टू कॉजेस ऑफ एअर पोल्युशन. येस अनिकेत. Waste water is also given out from factory. Air pollution. Air pollution. Smoke from the factories. Smoke from our houses. Yes. Am I right? The smoke coming from our vehicles, firecrackers, bursting firecrackers. Yes, these all called the air pollution.
Then for what purpose do we use land obtained by clearing forest? जी जमीन आपण वृक्ष तोडून वृक्ष तोडून जी जमीन तयार होते तिला आपण कशासाठी वापरतो? वी कॅन डू फार्मिंग ऑन दॅट. आपण शेती करू शकतो त्याच्यावर. अदरवाइज वी बिल्ड बिल्डिंग्स फॉर रेसिडेंट्स. आपण बिल्डिंग्स बांधतो, इमारती बांधतो. त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन, आपण तिथे उद्योगधंदे उभारतो. येस, ओके. घरे बांधतो. Okay, the rest of the questions I'll be taking in the next lecture. Okay, जे बाकी क्वेश्चन राहिले ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. बी प्रिपेअर फॉर दॅट. ते क्वेश्चन शोधून ठेवायचे आहेत. काय आहेत? गिव्ह रिझन आहेत. येस, अँड ट्रू ऑर फॉल्स आर देअर. ओके, 6th स्टँडर्ड ऑल्सो. 6th स्टँडर्ड तुम्ही सुद्धा तुमचे क्वेश्चन आन्सर शोधून ठेवायचे आहेत. नेक्स्ट लेक्चरला तुमचा लेसन कंप्लीट करण्यात येईल अँड देन आय विल बी आस्किंग यू क्वेश्चन अँड आन्सर्स. ओके. Okay, so your homework related to these some question answers I'll be posting and you have to write it. Okay, now you can leave the class. Bye bye everyone. Bye bye, ma'am. Bye bye. Thank you. Bye, teacher. Good night. Bye bye. Bye, teacher. Bye. Bye, teacher. Bye bye.